स्वारगेट बलात्कार प्रकरणातील जी पीडित तरुणी आहे त्या तरुणीची बदनामी होते आणि ती त्वरित थांबली पाहिजे। ज्या लोकांचा या गोष्टीशी संबंध नाही ती लोक माध्यमांसमोर येत आहेत आणि पीडित तरुणीची बदनामी होईल असं वक्तव्य करतात आणि त्यामुळे पीडित तरुणीला याचा त्रास होतोय तो थांबला पाहिजे अशा प्रकारचा अर्ज जो आहे तो आज ॲडव्होकेट असीम सरोदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी केलेला आहे। सर, या अर्ज तुम्ही आता न्यायालयात करून बाहेर येत आहे, नेमकं काय या अर्जात तुम्ही म्हणलेला आहात? न्यायालयाचा मनाई हुकूम आपण मागितलेला आहे की जे या केसशी संबंधित लोक नाहीत ते सुद्धा अत्यंत असंबद्ध, बेताल आणि त्या मुलीची बदनामी करणारं वक्तव्य करत आहेत। त्यामुळे तपासामध्ये अडथळा निर्माण होत आहे। खरं तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, परंतु न्यायालयाला अधिकार आहे की अशा प्रकारचे वक्तव्य करण्यापासून मनाई हुकूम ते देऊ शकतात आणि त्यामुळे आम्ही तिथे अर्ज केलेला आहे की तपासाची दिशा कलुषित करणे आणि त्या मुलीची बदनामी करणे, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे हे थांबलं पाहिजे। त्यासाठी मनाई हुकूम मागितलेला आहे। आता या मनाई हुकूम तुम्ही मागितलेला आहे, याच्यावर सुनावणी कधी होणार आहे आणि अंतिम निर्णय कधी येणार आहे? उद्याच सुनावणी आहे 11 वाजता आणि लगेच ते निर्णय देतील। जी या प्रकरणातील पीडित तरुणी आहे तिचं तुम्ही वकीलपत्र घेतले असं देखील माहिती समोर येते। आता इथून पुढे पीडित तरुणीची बाजू तुम्ही मांडणार आहात का? कसं आहे की आपण प्रॉसिक्युशनला असिस्ट करत असतो तेव्हा फार मर्यादा त्याच्यामध्ये कायदेशीर आहेत। खरं तर त्या दूर झाल्या पाहिजे, कारण की विक्टीमची पूर्ण बाजू मांडली पाहिजे। बरेचदा सरकारी वकील जे असतात ते पोलिसांचीच बाजू मांडतात आणि त्यांना असं वाटतं की पोलिसांची सरकारचीच बाजू मांडायची आहे। बलात्काराच्या केसेसमध्ये बरेचदा त्या बलात्कार झालेल्या मुलीची इज्जत वाचवण्यापेक्षा सरकारची इज्जत वाचवण्यासाठी सगळेजण कामाला लागतात। त्यामुळे शक्य आहे तिथे आम्ही जरूर कायद्याच्या चौकटीचा वापर करून तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू। सर, ज्यावेळेस या संशयित आरोपीला ताब्यात घेतला आणि कोर्टात हजर केलं त्यावेळी कोर्टात जी बाजू युक्तिवाद झाला त्यामध्ये तरुणीने पैसे घेतलेत असा कुठलाही युक्तिवाद झाला नाही। मात्र यातील एका वकील जो आहे त्या वकिलाने बाहेर येऊन तरुणीने पैसे घेतले अशा प्रकारचा माध्यमांना प्रतिक्रिया दिली। कसं आहे की सगळ्या प्रवृत्तीचे लोक सगळ्या व्यवसायात आहेत, तसे काही वाईट प्रवृत्तीचे लोक वकिली व्यवसायात असतील। आता जर असं काही वक्तव्य केलं असेल तर त्याची पुणे बार असोसिएशननी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने दखल घेतली पाहिजे, स्वतःहून लक्ष ठेवलं पाहिजे अशा केसेसवर जिथे वकील हे अनावश्यक बोलत आहेत, बेताल वक्तव्य करत आहेत। बेकायदेशीरता वाढेल, त्या मुलीची बदनामी होईल आणि तिच्या चारित्र्यावर कोणीतरी डाग लावेल अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर बार काउन्सिलनी नजर ठेवली पाहिजे। हा मिसकंडक्ट आहे खरं म्हणजे। त्यामुळे ते कोण असेल मला काही कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु अत्यंत जबाबदारीने वकिलांनी बोललं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत कायद्यानुसार बोललं पाहिजे। त्याच्यामध्ये जी योग्य आणि सत्य बाजू असेल ती घेतली पाहिजे, परंतु जे नसेल ते सांगायचं आणि जणू काही पूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीतरी कलुषित वातावरण पसरवायचं आहे याचे आपण भाग होणं हे चुकीचं आहे, टाळलं पाहिजे। पीडित तरुणीची बदनामी होईल अशा प्रकारचं ज्या वकिलांकडून वक्तव्य केलं गेलेलं आहे त्या वकिलांवर कारवाई व्हावी अशी काय मागणी तुम्ही करणार आहात का? नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, आम्ही तशी मागणी कशासाठी करू? बार काउन्सिलनी लक्ष ठेवलं पाहिजे। ते मिसकंडक्ट हा विषय आहे तो ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये आहे। जे आपल्या व्यवसायाला शोभणार नाही अशा प्रकारचं वर्तन करतात त्या गैरवर्तनाबद्दल त्यांनी कारवाई केली पाहिजे। नाही तेव्हा ज्यांनी गैरवर्तन केलं नाही त्यांना नोटिसेस देतात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र, बार काउन्सिल ऑफ इंडिया। मग आता तुम्ही लक्ष ठेवा त्याच्यावर आणि तुम्ही करा काहीतरी। वकिली व्यवसायाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे, चांगल्या डोक्याचे लोक इथे असले पाहिजे, हे आवश्यक आहे असं मला वाटतं। म्हणजे आता इथून पुढच्या ज्या सुनावणी होतील या संबंधीच्या त्याला पीडित तरुणीतर्फे तुम्ही युक्तिवाद करणार आहात? हो, नक्कीच करणार। तिची जी योग्य बाजू कायद्याची आहे ती आपण मांडणार। धन्यवाद सर। माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे आहात। तात्या, तुम्ही ॲडव्होकेट असीम सरोदे यांना संपर्क केला आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मदत करा अशा प्रकारचं नेमकं पीडित तरुणीचा तुमचा संपर्क केव्हा झाला आणि काय नेमकं चर्चा झाली तुमची? महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला संबंधित मुलीचा आणि तिच्या मित्राचा फोन आला होता आणि तिच्या मित्राच्या फोनवरून मी तिच्यासोबत बोललो तेव्हा तिने मला क्लिअर रडत रडत ती माझ्यासोबत बोलत होती की तात्या मला मदत करा, मला खूप भीती वाटते आहे, माझी बदनामी चालू आहे। तर मी तिला दुसऱ्या दिवशीची वेळ दिली आणि कालच मी आणि सरोदे सर तिच्यासोबत बोललो आणि तिच्या बोलण्यामधून या सगळ्या गोष्टी ती प्रचंड फ्रस्ट्रेट आहे। तिला प्रचंड त्रास होतो आहे। तिला असं वाटतं की आरोपी मी आहे की काय। त्यामुळं तिने आमच्यापाशी ती काल भावनासुद्धा व्यक्त केली की मला या सगळ्या गोष्टी, आणि ती सुशिक्षित तरुणी आहे, ती ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी ती बघती आहे सोशलवरती
तर मी पैसे घेतले. तिची बॅग 48 तास स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये होती. जर तिने पैसे घेतले असते तर त्याची बॅगेची तपासणी केल्यानंतर ते पैसे सापडले असते ना. म्हणजे पैसे घेतल्याची माहिती समोर येत होती. आता त्याच्यावर पोलिसांनी तपास केलेला आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की पैसे घेतले आहेत किंवा आरोपीची आणि पीडित तरुणीची पहिल्यांदा ओळख आहे, या सर्व पोलिसांनी तपास केल्यानंतर माहिती समोर येते की असं काहीही झालेलं नाही आहे, पैसे घेतलेले नाही आहेत आणि तिची आणि आरोपीची कधीही संपर्क झालेला नाही किंवा ओळख देखील नाही आहे. कदाचित तुम्ही माझं कालचं सुद्धा स्टेटमेंट पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की पोलिसांनी या गोष्टी सांगण्याच्या अगोदरच मी या संदर्भात बोललो होतो की त्या भिकाऱ्याकडं जर 7,500 रुपये असते तो 4-5 दिवस स्वारगेटला झोपला असता का टॉयलेटपाशी, हे मी परवा दिवशी सुद्धा बोललो आहे. आणि आता त्या सगळ्या गोष्टी समोर यायला लागल्यात. त्याची बायको ज्याची भाषा बोलतीये, ही कुणाची भाषा बोलतीये की तिला म्हणजे एवढा इतकं घाणेरडं एक महिला दुसऱ्या महिलेच्या बाबतीमध्ये असं कसं बोलू शकते मला ते पण कळत नाही आहे. की हो बलात्कार झाला आहे पण तिच्या अंगावर स्क्रॅचेस कुठं आलेत, तिचे कपडे कुठं फाटलेत, तिने आरडाओरडा का केला नाही. त्याच्यावर बी तात्या माहिती समोर येते की ज्यावेळी तो तरुण तिला फसवून बसमध्ये घेऊन गेला त्यावेळी त्या तरुणीला भीती वाटली की मला हा जीवे मारू शकतो, त्यामुळे त्या तरुणीने जीवे मारू नको अशा प्रकारची याचना त्या संशयित आरोपीला केली. या सगळ्या गोष्टी तिने आमच्यासोबत बोलल्यात. तिने हे आम्हाला क्लिअर सांगितलं की ज्या टायमाला तो माझ्यासोबत प्रसंग चालू होता त्या टायमाला आपल्याकडं जे मला कलकत्त्याची घटना आठवली, मला माझे आई वडील, माझी आई दिसलेली, माझे छोटा भाऊ दिसला, बहीण दिसली माझ्यासमोर. मग ही काही संमती होऊ शकते का? मग काय तुम्ही काय मेणबत्त्या लावायला येणार का? ती मेल्यानंतरनं मग विषय झाला असता का? मग तुम्ही मेणबत्त्या लावून मोर्चे काढत फिरले असते का? म्हणजे तर तुम्ही जर राज्याचे गृहमंत्री या ठिकाणी येऊन जर अशा प्रकारे म्हणत असतील, तिने आरडाओरडा केला, मग त्यांचीच भाषा त्याची बायको बोलते ना, मला न्याय पाहिजे, तुला न्याय पाहिजे. कसला तुम्हाला न्याय पाहिजे? त्याचा भाऊ म्हणतो माझ्या भावाला न्याय द्या, तो मार्केट यार्डमध्ये भाजी विकायला आला होता. पहिलं ना या खोटं बोलणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे. त्याकरता आज आम्ही तिथं मनाई हुकूम मागितला आहे. तुम्ही मनाई हुकूम मागितलेला आहे, पण याच पुणे शहरातील काही नेते आहेत, त्यांनी काही वक्तव्य केलेले आहेत की त्यामुळे पीडित तरुणीची बदनामी होऊ शकते अशी वक्तव्य केली तात्या. सर आता बघा, त्यांना आता ह्याच्यातून काय उपरती होती मला माहीत नाही आहे, आणि त्यांना काहीतरी उपरती झाली पाहिजे याच्यामधून की बाबा आपण काही कोर्ट नाही ना, आपण त्यांनी फक्त बोलला आहे, तो आरोपी आहे, तो सांगणारच ना तिथं कोर्टासमोर मी हे केलंच नाही, मी पैसे दिले, मग संमतीनं झालं, अमुक झालं, तो बोलणारच आहे. पण ते निर्णय कोर्ट घेणार आहे ना, निर्णय कोर्टाला घेऊ द्या. मग वकील असतील, त्याच्या घरचे असतील, बाकीचे समाजातले प्रतिष्ठित लोक असतील, या सगळ्यांनी ह्या सेन्सिटिव्ह विषय, हा गंभीर विषय, ती किती रडती ना ते कळतं. मी स्वतः तिच्या संग अर्धा 1-1 तास बसलो आहे, मी ते अनुभवलं तिचं. माझ्या लेकीसारखी आहे ती, तिच्याच वयाची माझी 2-3 वर्षांनी लहान मुलगी असेल मला. आता ते माझ्या मुलीचं दुःख मला पण कळलं ना, त्याच्यासाठी तुमचं मन तसं असावं लागेल ना, तुम्हाला मुलीचं मन असावं लागेल की समोरच्याच्या भावना तुम्हाला कळल्या पाहिजेत ना. ती काय मांडतीये, ती काय रडतीये, ती का म्हणजे अक्षरशः मला ती म्हटली की तात्या मला असं वाटतं की आता मी आत्महत्या करू का. मग ते झाल्यानंतर मग ह्या अशा खोटं बोलणाऱ्यांवरती किंवा या अशा काही गोष्टी पसरवणाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले, पण 304 नुसार एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत. म्हणजे तुम्ही काय नंतर तिनेच आत्महत्या केली असती, त्यांनी तिला मारली असती, मग तुम्ही मेणबत्त्या लावायला आला असताना. मग ती शांत बसल्यानंतर ती लगेच ज्यावेळेस तर त्याची बायको म्हणते नाही पहिली ती गाडीतनं खाली आली, मग तो गाडीतनं खाली. आता हा जो आरोपी आहे, संशयित आरोपी दत्ता गाडे, याच्यावर यापूर्वी 6 गुन्हे दाखल आहेत आणि त्यातले 5 गुन्हे जे आहेत त्याच्या फिर्यादी महिला 5 आहेत. मी तर म्हणतो, तो बघितलं तुम्ही तर तो हरामखोर सांगतो की मी समलंगी संभोग करतो. मग माझा तर असा पोलिसांना त्याच्यामध्ये की हे मुलगीने सांगितलंय, कारण हा रात्री माझ्या माहितीनुसार हा 1-1.5 वाजता हा छत्रपती शिवाजीनगर एस टी स्टँडमध्ये पण होता. म्हणजे हा सावध शोधत फिरत होता ना. मग तो असं सांगतो कसा की त्याला कोणीतरी शिकवतंय ना की तू असं म्हण, मी मी अमुक आहे, मी तमुक आहे. ते त्या बाईला कोण शिकवते, त्याच्या बायकोला, त्याच्या बहिणीला कोण शिकवते, त्याच्या भावाला कोण शिकवते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा न्यूसेन्स करायचा म्हणून मला याच्यामध्ये इंटरफेअर करावं लागलं आता की ह्या प्रकरणात काहीतरी वेगळंच चाललं आहे, हे कुठल्या तरी वेगळ्या दिशेला नेण्याचं चाललं आहे की त्या मुलीला दोषी ठरवताय तुम्ही. लाजा वाटल्या पाहिजेत. आपण पाहतोय की
स्वारगेट बलात्कार प्रकरणाशी ज्या लोकांचा संबंध नाही त्या लोकांनी पीडित मुलीचा अपमान होईल किंवा तिची बदनामी होईल अशा प्रकारची वक्तव्य करणं टाळावं यासाठी वसंत मोरे आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आता न्यायालयात अर्ज केलेला आहे आणि या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. आता न्यायालय यामध्ये काय निर्णय देतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.